हरिओम. आज मंगळवार 25 मार्च 2025. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला सांगतायत की प्रपंच केवळ कर्तव्य कर्म म्हणून करा. ऐकूया. एका माणसाला बिडी ओढण्याचं फार व्यसन होतं. तो आजारी पडल्यावर त्याला डॉक्टरने सांगितलं, मला तुम्ही औषध दिले तरी मी बिडी सोडणार नाही. तेव्हा त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन बिडी ओढण्यापूर्वी ते तोंडात धरीत जा म्हणून सांगितलं. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचं विष त्याला बाधत नसे. तसं आपण प्रपंच करताना वागलं पाहिजे की नाही. प्रपंच आम्हाला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल आणि नंतर कर्तव्यापुरतच आम्ही प्रपंचात नक्की राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रय मिळणं शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्य कर्म म्हणून करीत जाणं, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे. त्यांना जर खरं सांगितलं तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरतेच एकत्र जमलोत. ज्याप्रमाणे आघाडीत पुष्कळ प्रवासी असतात की नाही एकत्र, त्याप्रमाणे प्रपंचात आपण एकत्र जमतो. 5 जण मिळून प्रपंच बनतो. त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच कसं मिळेल? कसं शक्य आहे? नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे. आपलं खरं समाधान भगवंताजवळ आहे ही खुंगाट पक्की बांधून प्रपंचात वागा ना. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काही सत्य नाही. तसंच प्रपंचात सुद्धा समाधान हा फायदा, हा नफा आहे. तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे? तुझ्या असमाधानाचं कारण नक्की सांग असं जर एखाद्याला विचारलं तर त्याला खात्रीलायक कारण असं सांगता येणार नाही. याचा अर्थच असा की तत्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही. पण ही गोष्ट कोणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपलं समाधान टिकत नाही आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होणं शक्य नाही. कैदेतल्या माणसाला मी सुखी आहे असं वाटणं कधी शक्य आहे? तशी प्रपंची माणसाची अवस्था नक्कीच आहे. खरोखर प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळतं हं. परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहून सुद्धा भगवंताचं प्रेम आणि समाधान आम्हाला कसं मिळवता येईल याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचं प्रेम आपोआप नष्ट होईल आणि मग देहाने मांडलेल्या या प्रपंचावरही प्रेम तेही कमी होईल आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. प्रपंच सुखाचा करणं याचंच नाव परमार्थ. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.